बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा बशी. गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये मोटरसायकली चोरीच्या घटना घडल्या. अनेक मोटरसायकलधारक आहेत, मालक आहेत, त्यांना भुर्दंड बसला. आता बीड जिल्हा पोलीस दलाच्या हाती अनेक मोटरसायकली हाती लागल्यात, काही चोर पण हाती लागलेत. आज बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये ह्या एकूण 16 मोटरसायकली आहेत, त्या की बीड जिल्ह्यातल्या विविध पोलीस ठाण्यांतर्गत चोरी झाल्या होत्या. त्या ठिकाणी एफ आय आर दाखल आहेत. त्यातल्याच ह्या गाड्या आहेत. ती पाहिली गेली तर नेकनूरच्या आहे, ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आहे, शिवाजीनगरच्या आहे, त्याचबरोबर अंबडच्या आहे, दिंडूरच्या आहे. जिल्ह्याभरातल्या ज्या काही गाड्या आहेत या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये सध्या जमा आहेत. या गाड्या मालकांनी आता आपापल्या गाडीचे लायसन असेल, पुरावे असतील, ते या ठिकाणी आणून जमा करायचे आणि त्यांना ह्या गाड्या नक्की मिळणार आहेत. बीड जिल्हा पोलीस दलातर्फे या गाड्याच्या मालकाचा शोध सुद्धा सुरू आहे. कोणत्या पोलीस ठाण्यात किती गुन्हे दाखल झाले खातरजमा करून आता त्या मूळ मालकांना या मोटरसायकल मिळणार आहेत. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगाळ हे आल्यापासून बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी मोडकळीस आणण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. विविध गुन्हे असतील, विविध वेगवेगळे जे काही वांग मार्गाने जाणारे लोक आहेत त्यांनासुद्धा अटकाव करत प्रतिबंध करण्याचं सध्या बीड जिल्हा पोलीस दलानं घेतलं हातं. जे काही काम आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. कारण आता बीड जिल्हा पोलीस दलावर सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास बसायला लागला आहे. या घटनेवरून सिद्ध होत आहे. जाहीर आवाहन. अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन. बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड. संपर्क क्रमांक 93 55 100 100. खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ बीड.